जय बाळूमामा मित्रांनो. तर अध्याय पहिला याची सविस्तर आपण आता पाहणार आहोत. तर आपण ऐकूयात. करवीर म्हणजे दक्षिण काशी कोल्हापूर. अंबाबाईने कोल्हापुराचा वध केला म्हणून कोल्हापूर हे नाव प्राप्त झाले. कोल्हापूर येथे जगदंबा अंबाभवानी महालक्ष्मीचे वास्तव्य आहे. तसेच आदमापूर हे सद्गुरू बाळूमामांचे निवासस्थान आहे. या दोन्ही क्षेत्रांच्या ठिकाणी दर्शनासाठी आलेल्या भक्तांचा महापूर पाहावयास मिळतो. मंगळवार व शुक्रवार हे जगदंबेचे वार आहेत, तर रविवार व अमावस्या हे सद्गुरू बाळूमामांचे वार आहेत. असे असले तरी प्रत्येक दिवशी या ठिकाणी भाविकांची गर्दी भरपूर असते. आदमापूर क्षेत्रामध्ये धनगर, मराठा इत्यादी सर्व जाती धर्मातील भक्तगण येतात, कारण सर्वच भक्तांना बाळूमामा आधार देतात. मंदिरात पवित्र गाभाऱ्यामध्ये उंच चौतऱ्यावर बाळूमामांची पूर्णाकृती मूर्ती असून उजव्या बाजूस बाळूमामांचे गुरु मुळे महाराज व डाव्या बाजूस विठ्ठल रखुमाईंच्या मूर्ती आहेत. संत बाळूमामांची कीर्ती भक्तगणाकडून वाढत असलेली पाहून त्यांना धन्यता वाटते. भक्तांचे भाव म्हणजे संसार बंधन व माणसांच्या अज्ञानाचे बांध तोडणाऱ्या अशा भंडाऱ्याला या मंदिरामध्ये अतिशय महत्त्व आहे. पैशाच्या मोबदल्यामध्ये माल देणाऱ्या व्यापाऱ्यासारखा हा देव नसल्यामुळे पैशाची मागणी करणारे पुजारी इथे आढळत नाही. त्यामुळे भक्तिभाव संपन्न स्त्री पुरुष या ठिकाणी देवदर्शनाला येतात, कारण भाबड्या भक्तांचे संकटाचे साखळे विनाविलंब तोडे अशी मामांची ख्याती आहे. बाळूमामांचं विशेष असं आहे की जर भक्तांचं पूर्ण भक्तिभाव असेल तर त्यांचं संकट नष्ट झाल्याशिवाय राहत नाही. पण भक्तांचा जर भाव असेल उना तर तो निश्चित पडेल उताना. या उक्तीप्रमाणे मामांच्या समोर भाविक भक्त गोल करून भक्तिभावाचा ढोल वाजवताना दिसले की भक्तावरील मोह, माया, भ्रम त्याच्या प्रभावाचा डौलभाव पार उतरून जातो. बाळूमामांचा भक्तगण अत्यंत भाविक, दृढ निर्धाराचा आहे. त्यांच्या पायामध्ये पादत्राण असो वा नसो, कडक थंडीचे दिवस असो वा नसो, उन्हाची रणरण किंवा पावसाची भुनभुन या गोष्टीकडे तो अजिबात लक्ष देत नाही. बांधून आणलेली शिदोरी असली तर ठीक, नसेल तर चूल मांडून प्रसाद करून नैवेद्य भोजन करणार असे श्रद्धावान भक्त आहेत. मंदिराच्या शिखराचा कळस आकाशाचा वेध घेत असून शिखरावर सुंदर आणि विविध मूर्ती कोरलेल्या आहेत. देवळाचा मंडप फार मोठा आहे. या मंडपामध्ये आलेला प्रत्येक भाविक भक्त बाळूमामाच आहेत असे जाणवते. हे बाळूमामाचं वैशिष्ट्य आहे. 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय यांना केवळ संसार प्रपंचासाठी गुंतवलेले भक्त म्हणजेच भावाशिवाय भक्तीचा व्यर्थ खटाटोप करणारे होत. सद्गुरू बाळूमामाकडे येताना मंदिरात आल्यानंतर आपल्या प्रपंचाचा विषय डोक्यात घेणारे, संसाराबद्दल बोलत असणारे अशांना बाळूमामांची देखणी मूर्ती कशी दिसणार? कारण शुद्ध अंतःकरणाचा दरवाजा बंद ठेवून दर्शनासाठी त्रास कष्ट घेतलेल्यांना बाळूमामाची मूर्ती केवळ दगड वाटल्यास नवल नव्हे. असे भक्त मामारूपी अमृतमय पाण्याचा नारळ मिळूनही पाणी जमिनीवर टाकून खोबऱ्याचा लाभ न घेता फक्त करवंटीच कवटाळतात. अशा भक्तांनी मामाचा भंडारा कपाळावर लावला तरी त्यांच्या मनातील इच्छा आणि क्रोध यांची वळवळ मात्र थांबत नाही. कपट कारस्थानं करणे, दुसऱ्याची निंदा नालस्ते करणे, चहाड्या करणे, परस्त्रियांकडे वाईट नजरेने बघणे अशा वृत्तीच्या लोकांना त्यांच्या अशा अपराधाबद्दल बाळूमामांच्या सावडी दरबारात हजर राहावेच लागते. या सर्वांना बाळूमामाचे चरित्र नियमितपणे वाचून सुखी संपन्न सात्विक जीवन कसे जगावे याचे मर्मतत्व समजून घ्यावे. कारण बाळूमामांचे जगणे जीवन म्हणजे गंगा नदीचे पवित्र पाणी व त्यांचे बोलणे म्हणजे सत्यवाणी होती. त्यांच्या कन्या भूतलावर अमृतच. भक्तांनी शुद्ध मनाने त्यांचा लाभ घ्यावा. बाळूमामाने आयुष्यभर बकऱ्यांसारख्या मुख्य प्राण्यांना जवळ केले, मग आम्हा गुणवंत श्रद्धावान माणसांना का जवळ घेणार नाहीत? अविद्या म्हणजे ईश्वरासंबंधी अज्ञान तथा माया म्हणजे इंद्रिय विषयांचा प्रभाव यांना नष्ट करणारा व अज्ञानाचा गडद रंग घालवणारा, ज्ञानमय करणारा असा हा प्रथम अध्याय संपूर्ण झाला. जय बाळूमामा.